काय आता झोपला सगळे, मनं भरली, सगळ्यांचं समाधान झालं. 2 दिवस फुल स्टेटस, आंदोलनं, कॅन्डल लाईट मोर्चा, सगळीकडे निषेध, काळ्या फिती लावून निषेध, कुठं गावं बंद ठेवून निषेध. काय साध्य झाले यातून? वर्षानुवर्ष आपण हेच करत आलो आहे, हेच होत आलं आहे. पण कधी आपण विचार केला का देशात रोज 90 रेप केस होत आहेत, 90 बलात्काराच्या घटना होत आहेत आणि महाराष्ट्रात रोज 5 अशा बलात्काराच्या केस होत आहेत. नाही ना कधीच विचार करत आपण या गोष्टीचा. कुठे गेले आपलं जागृत झालेलं भाऊ मित्र, आम्ही सक्षम आहोत मुलींचे रक्षण करण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. काय होणार नाही, असे बलात्काराचे केसेस रोजच होत आहेत. गरज आहे भरपूर काही करण्याची. याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी शुभम पवार, महाशिवार चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि विशेष खतरनाकमध्ये आज आपण घेऊन आलेलो आहे भारतातील आणि महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेविषयी झालेली दुर्दैवी अवस्था. पहिला झाला मोठा आंदोलनाचा भडका तो कोलकात्यात राकर मेडिकल कॉलेज जे आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये एका पीडितेविषयी झालेली जी घटना आहे, अत्यंत माणुसकीला काळिंबा फासणारी घटना. ती पीडिता आपली ड्युटी संपल्यानंतर हॉस्पिटलमध्ये रेस्ट करण्यासाठी एका हॉलमध्ये झोपी गेली आणि तिथल्या एका स्टाफच्या कर्मचाऱ्यानं तिच्यावर अमानुषपणे तिचा छळ केला, अत्याचार केला आणि तिला मारून टाकण्यात आलं. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट एकदा तुम्ही वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की किती निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली. आता त्या डिटेलमध्ये मी काय जाणार नाही कारण मला ती बोलायची इच्छा सुद्धा नाही की कोण कर्मचारी होता, त्याने कसे केले, नंतर त्याला पाठीशी घालण्याचा कसा प्रयत्न केला, जे पोस्टमॉर्टम झालं तर त्याचा जे पुरावा होतं त्याच्याशी कशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, किंवा जे हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर होते त्यांची बदली केल्यानंतर त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला पुढचं प्रमोशन कसं देण्यात आलं, ह्या गोष्टी ह्या नेहमीच होत राहतील. याच्या मागे अशा घटना झालेल्या आहेत. पण तुम्ही बारकाईनं आपण विचार केला का जनता म्हणून, एक जागृत समाज म्हणून, ज्यावेळी आपण 10 दिवस या पीडितेसाठी आंदोलन करत होतो, न्याय मागत होतो किंवा निषेध व्यक्त करत होतो, त्या 10 दिवसामध्ये देशामध्ये आणखी 900 महिलांवर अत्याचार झालेले आहेत. तुम्ही हा विचार कधी केलेला नाही की आपण एकच केस घेऊन बसतो, पण त्याच्याबरोबर 900 अजून केस या 10 दिवसामध्ये झालेल्या आहेत आणि रोज दिवसाबरोबर त्या वाढत आहेत. आता अशीच एक केस महाराष्ट्रामध्ये बदलापूरमध्ये झाली. एका शाळेच्या कर्मचाऱ्याने 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या 2 मुलींच्यावर अत्याचार केला. काय केला काय नाही ते तुम्ही बातम्यामध्ये डिटेल वाचा. त्या शाळेत जाण्यासाठी भीत होत्या. मग पालकांना शंका आल्यानंतर पालकांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्या मुलीने भीतीपोटी सांगण्यास सुरुवात केली की असं आमच्यावर अत्याचार झालेला आहे. या 4 वर्षाच्या मुली किती बोलणार, आबोल्या बिचाऱ्या, त्यांना साधं सुद्धा बोलता पण येत नाही किंवा या सगळ्या गोष्टींचा अर्थ सुद्धा कळत नाही त्यांना. एक पालक म्हणून त्यांना काय वाटलं असेल हा विचार आपण केला पाहिजे. आपल्या मुलीवर सुद्धा अशा प्रकारचा उद्या प्रसंग ओढावेल का, हा सुद्धा आता विचार करण्याची गरज आहे. ज्यावेळी ते पालक पोलीस स्टेशनला गेले, 12 तासापर्यंत पोलिसांनी त्यांची केसच फाईल करून घेतली नाही. जो यासाठी कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत लगेच केस नोंद करण्याची तरतूद केलेली असते, पण 12 तास त्यांची केसच नोंद केली नाही. त्यानंतर मग केस नोंद झाल्यानंतर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा आंदोलनाचा भडका झाला. बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली. नंतर मग शासनाने त्यांच्यावर लाठीचार्ज केला. म्हणजे आपल्या देशात आज अशी परिस्थिती आली आहे की जो अत्याचार करतो तो निवांत असतो, त्याच्या केसेस 20-20, 30-30 वर्ष चालत राहतात, पुरावे बदलले जातात. नंतर त्यांचे बरेच लोक असे आहेत की अत्याचार करून सुद्धा निर्दोष सुटलेले आहेत. आणि तिकडे असं वेळ आली आहे की जे त्यांच्यासाठी न्याय मागतात, आंदोलन करतात, त्यांच्यावरच लाठीचार्ज केला जातो, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात आणि त्यांनाच पोलीस कोठडीत टाकलं जातं. आता आजची ह्या केसमधले अपडेट असे आहे की हा 24 वर्षाचा जो अक्षय शिंदे आहे बदलापूरचा, त्यांच्या घरच्यांनी असं सांगितलं की त्याला बाबा गतिमंद आहे तो आणि त्याला त्याच्या गोळ्या चालवत, त्याला लहानपणापासून छातीचा दम्याचा वगैरे त्रास आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी आता पुढे येत आहेत. आता वेगळंच वळण लागेल. आपण 2 दिवसांनी या गोष्टी विसरून पण जाऊ. कसं झालंय की व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे आपण इमोशनल होतो, मग इमोशन आपण स्टेटसवर टाकतो, निषेध, परत जस्टिस फॉर अमुक अमुक, जस्टिस फॉर तमुक तमुक. कसा जस्टिस मिळणार असा आपण नुसतं घरात बसून निषेध करतो किंवा आंदोलन करून निषेध करतो. पण कधी विचार केलाय का की एक मुलगी असते जी लहानपणापासून शिकते, आपण म्हणतो कमी कपडे घातले असतील तिची चूक आहे, किंवा मुलींच्या बाबतीत असं झालं तर तिलाच दोष दिला जातो, कमी कपडे घालते, मुलांच्या बरोबर फिरते किंवा रात्रीच्या उशिरा बाहेर फिरते.
तिची चूक असेल, त्यामुळे तिची चूक आहे, तिनं कशाला बाहेर जायचं, हे आपण विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आता तुम्ही विचार करा, असा विचार जर करत असाल किंवा तुमचा विचार जरी असा म्हणला बरोबर आहे आमचा विचार, मग या 4 वर्षाच्या मुलींना या गोष्टी कळत सुद्धा नाहीत की शॉर्ट कपडे काय असतात, फुल कपडे काय असतात किंवा रात्रीचं बाहेर जायचं का नाही. पण ह्या ज्या अशा एवढ्या खालच्या लेवलच्या विचारसरणीच्या लोकांपुढे काय करणार की त्यांना कुठे विचारच नाही किंवा त्यांना लहान मुलं सुद्धा कळत नाहीत अत्याचार करताना. आज महाराष्ट्रात 13 ऑगस्टला असेल, 20 ऑगस्टला असेल, 22 ऑगस्टला असेल, 24 ऑगस्टला असेल, 25 ऑगस्ट लातूर, नागपूर, जळगाव, बदलापूर अशा ठिकाणी ज्या घटना झालेल्या आहेत ह्या लहान मुलांच्यावरच झालेल्या आहेत. मग याचा संबंध येतो कुठे की लहान मुलींनी लहान कपडे घालू नये किंवा रात्री बाहेर जाऊ नये. लहान चिमुकल्यांवर सुद्धा म्हणजे अत्याचार किंवा त्यांचं शारीरिक लैंगिक छळ केल्याच्या घटना पुढे येत आहे. कधी आपण विचार केला का की मागच्या ज्या घटना झाल्या, शक्ती मिल केस असेल, उन्नाव केस असेल, हैदराबाद केस असेल, आत्तामध्ये झालेले हाथरस केस असेल किंवा कोपर्डी बलात्कार केस असेल, ह्या घटनेच्या आरोपांचं काय झालं किंवा आरोपींचं काय झालं, त्याच्यासाठी आपण नंतर 5 किंवा 6 महिन्यांना आंदोलन केलं का? नाही केलं. कारण काय होतं, आपलं तरुणाईतलं रक्त किंवा जे रक्त आहे ना हे 2 दिवसापुरतंच उसळत असते. म्हणजे 2 दिवसच निषेध व्यक्त होतो ना आपण आपल्या कामात गुंतून जातो. नंतर कुठले तर केस होते, परत आपण आंदोलन करतो, परत कॅन्डल लाईट मोर्चा, समाजात दिसलं पाहिजे की आम्ही स्त्रियांच्या सोबत आहे. पण आपणच एकीकडं त्यांना पाठबळ दिल्याचा दिखावा करतो आणि एकीकडे त्यांचं अप्रत्यक्षरित्या पाय ओढण्याचं काम करतो की बाहेर शिकायला जाऊ नये, त्यांनी जॉब करू नये, लग्नानंतर घरात बसावं किंवा त्यांनी फक्त घरातलीच कामं केली पाहिजेत, चुलत मुलंच बघितलं पाहिजे. हे आपण अप्रत्यक्षरित्या समाज या विकृतीला पाठबळ देत असतो. मग जनता सरकारला दोष देते, सरकार कोणाला तरी दुसऱ्यांनाच दोष देतं. सगळी सिस्टीम अशा लोकांना पाठीशी घालण्यात व्यस्त आहे आणि जनता म्हणून आपण अशा लोकांवर किंवा सिस्टमवर आपला काही वचकच राहिलेला नाही. कारण आपली मेंटॅलिटी सुधारण्याची गरज आहे, आपली विचारधारा सुधारण्याची गरज आहे. आपण मुलींना पाठबळ देतो आणि दिला पाहिजे आणि तो अतिशय ठामपणे दिला पाहिजे त्यांच्या चांगल्या काळातही आणि त्यांच्यावर वाईट परिस्थिती आल्यानंतर सुद्धा त्यांच्या पाठीशी राहणे आपलं कर्तव्य आहे. फक्त एक आईबाप म्हणून जरी असेल, आपण विचार करतो की समाजात लोक काय म्हणतील, अशी मुलगी करत्या तशी करत्या, पण तुम्ही त्या मुलीच्या मनाचा विचार केला की तिला काय करायचं आहे. एक मुलगी ज्यावेळी गावातून शहराकडे शिकायला जाते त्यावेळी तिच्या काहीतरी इच्छा, अपेक्षा किंवा स्वप्न असतात. ही स्वप्न बघत असताना ती मुलगी जॉब करते किंवा तिथे त्या शहरात राहण्यासाठी जाते. मग तिचा पाठलाग केला जातो, तिच्याकडे वाईट नजरेने बघितलं जातं. या गोष्टी सगळ्या ती स्वतः हँडल करत असते. मग ह्यावेळी आपण समाज म्हणून काय करतो किंवा आपण त्या समाजात वावरताना आपण तरी दुसऱ्याकडे चांगल्या नजरेने पाहतो का, हा विचार करण्याची आज गरज आहे. आणि हा विचार जर केला नसेल आपण तर आपल्याला ना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ना निषेध करण्याचा अधिकार आहे, ना कॅन्डल लाईट मोर्चा आणि स्टेटस ठेवण्याचा सुद्धा अधिकार आहे. फक्त मी शेवटी एवढं सांगेन, मुलगी स्वतः सगळं करायला ठाम आहे, ती स्वतःसाठी लढू शकते. फक्त आपली विचारसरणी सुधारा. धन्यवाद.